तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला उपचार मिळणार नाहीत. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सहभागी ऍडमिट करून घेतलं जाणार नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर कुठलीच ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार नाही. होय, हीच अवस्था झाली ना सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलांची. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल 28 तारखेची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेली घटना पाहिली असेल. त्यानंतर 2 अपत्यांना जन्म देऊन स्वतः त्या महिलेचा झालेला मृत्यू सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कानावरती आलेला असेल. आणि मग हॉस्पिटलचा विरोध करणारे, दंगा करणारे, तोडफोड करणारे अनेक व्हिडिओ फोटो तुम्ही पाहिले असतील. मात्र हे सगळं पाहिल्यानंतर सुद्धा आमच्या इथल्या आरोग्य व्यवस्थेवरती पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच की. आणि मग तो प्रश्नचिन्ह उपस्थित झाला पाहिजे, इथली आरोग्य व्यवस्था इतकी ढिसाळ का झालीये? का आरोग्य व्यवस्थेसाठी आजही माणसांना स्वतःचे जीव गमवावे लागतात? अन्न, वस्त्र, आरोग्य या सगळ्या महत्वाच्या मूलभूत गरजा आज आपण म्हणतोय. मग त्यातलीही मूलभूत गरजा झालेली जी अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतरची आरोग्य आणि शिक्षण, त्यातली आरोग्य ही व्यवस्था आज आम्हाला का मिळू शकत नाहीये? अनेक प्रश्न असतील ना, त्या प्रश्नांवरतीच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल 28 तारखेला अर्थात 28 मार्चला घडलेली ही घटना म्हणजे बीजेपीचे आमदार अमित गोरके यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी मनीषा भिसे या गरोदर होत्या. त्यांना ट्रीटमेंटची गरज होती, असंही अशा वेदना होत होत्या आणि म्हणून त्यांना तिथे जवळ असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं की पोटामध्ये 2 अपत्य दिसत आहेत आणि मग त्यांच्यावरती 2 असल्यामुळे उपचार करायचे थोडेसे क्रिटिकल जाणार आहेत आणि ती 2 मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना पेटीमध्ये ठेवावं लागेल किंवा ती जी काही ट्रीटमेंट असते ती हाय लेवलची करावी लागेल. आणि एका अपत्याचा खर्च हा साधारणपणे 10 लाखाचा असेल. दोघांसाठी ट्रीटमेंटसाठी 10-20 लाख रुपये तुम्हाला जमा करावे लागणार. त्यापैकी 10 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट आता भरा आणि मग आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. आता सुशांत भिसे हे एक सामान्य पीए आहेत. आमदार असते, खासदार असते, मंत्री असते, असे 10 लाख रुपये भरले असते. हो, त्यांच्याकडे पैसा माप असतो ना. मात्र एका पीए कडे एवढा पैसा असेल असं नाही. तरी सुद्धा त्या व्यक्तीनं सांगितलं मी 2.5-3 लाखाची आता अरेंजमेंट करतोय, इतके पैसे घ्या, ट्रीटमेंट सुरू करा. मी तुम्हाला वैद्यकीय खात्याच्या माध्यमातून थोडीशी मदत घेऊ शकतोय, शासकीय अनेक योजना असतात त्यांच्या माध्यमातून मदत घेऊन तुम्हाला देऊ शकतोय किंवा मी काही ना काहीतरी व्यवस्था करेन, मात्र किमान आता माझ्या पत्नीवरती ट्रीटमेंट तरी सुरू करा. मात्र हॉस्पिटल प्रशासन काय म्हणते, नाही, पहिला पैसे मग उपचार. हीच अवस्था आमच्या इथल्या अनेक हॉस्पिटलची झालेली आहे आणि म्हणून आज ही घटना समोर येते. मात्र अशा हजारो घटना आहेत, रोज अनेक हॉस्पिटलमध्ये घडतायत. कितीतरी लोक फक्त पैसा नाही, डिपॉझिट भरायला पैसा नाही म्हणून जीवाशी मुकतायत आणि म्हणून आज जग सोडून जाताना दिसतायत. हे सातत्यानं घडताना दिसतंय. या घटनाक्रमात नेमकं काय झालं, त्या जी पीडित महिला होती किंवा ज्याच्यावरती जिला त्रास होत होता, वेदना होत होत्या, जी महिला होती त्याच्यावरती जे उपचार झालेले आहेत आणि तिला स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं, त्या महिलेच्या कुटुंबीय आज सांगताना दिसत आहेत की ज्यावेळेला आम्ही हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा गेलो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं गेलं. ज्या महिलेला वेदना होत होत्या, त्रास होत होता, स्वतः जे पेशंट होतं त्या पेशंट समोर सांगण्यात आलं की इथं अशा पद्धतीनं त्यांना क्रिटिकल सिच्युएशन आहे, अशा पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागणार आहे किंवा तुम्हाला इतके पैसे भरावे लागणार आहेत. विचार करा, एखादं पेशंट असेल त्याच्यासमोर नेमकं काय बोलायचं हे डॉक्टर लोकांना किंवा त्या स्टाफला शिकवलं जात नाही का? मग तुमची ती 5 वर्षाची डिग्री डॉक्टरकीची, त्याच्यानंतर एमडी करत असतानाची 2-2, 3-3 वर्ष तुम्ही घालवताय. हे 7-8 वर्ष नेमके काय शिकता तुम्ही की तुम्हाला साधं इतकं कळत नाही की पेशंट समोर क्रिटिकल गोष्टी बोलू नयेत, पेशंट समोर किती ते वेदनांमध्ये जाऊ शकतात, किती त्यांना आर्थिक त्रास होऊ शकतोय, या सगळ्या गोष्टी बोलू नयेत. हे इतकं सामान्य साध्या गोष्टी ह्या डॉक्टरांना तिथल्या प्रशासनाला कळल्या नसाव्यात का? हे सगळं बोलणं हे त्या पेशंट समोर होत होतं. एकतर ज्या वेदना होत होत्या त्या तर असह्यच होत्या, शारीरिक वेदना वेगळ्या, मात्र दुसऱ्या बाजूला हे मेडिकल प्रशासन, हॉस्पिटल प्रशासन मानसिक वेदना सुद्धा देण्याचं काम करत होतं आणि कदाचित ह्याच वेदनांमधून त्यांचा जीव गेला असावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैसे आता जमा करू शकत नसाल तर तुम्ही लगेच इथून सुसून रुग्णालयाला घेऊन जावा, तिथं तुमच्यावरती उपचार होतील, कमी पैशात होतील. आता साधा प्रश्न आहे, तिथं हॉस्पिटलला घेऊन गेले, तिथून दुसरीकडे जायचं आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल नसेल, तेवढ्या वेळात माझ्या पत्नीवरती योग्य उपचार होतील नाही होतील, तिला स्वतःच्या जीवाला, तिच्या पोटातल्या मुलांना स्वतःच्या जीवाशी मुकावं लागू शकेल का? म्हणून एखादा व्यक्ती विचार करतोय की इथंच लगेच उपचार झाले तर बरं होतील, परंतु ते काही त्यांनी करायला सुरुवातच केली नाही. मग त्यांनी तिथून ससूनला गेले. ससूनमध्ये तिथं गेलं तर बेड अवेलेबल नाहीत, इतर सेवा सुविधा चांगल्या नाहीत, म्हणून परत तिथं असणाऱ्या जवळ वाकड इथल्या एका हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर काही प्रमाणात उपचार झाले, मात्र तिथं सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं तेवढ्या क्रिटिकल लेवलचे उपचार होऊ शकत नाहीत म्हणून परत एका हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं. तिथं थोडेसे उपचार झाले, तिनं काय म्हणतात डिलिव्हरी त्या महिलेची झाली आणि तिथून तिनं 2 मुलींना जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला.
मात्र या सगळ्या घटनाक्रमांमध्ये काय लक्षात येतं, डॉक्टरांनी सुद्धा जे नंतर उपचार करणारे सांगितलं की वेळेवरती उपचार झाले असते, योग्य पद्धतीने उपचार झाले असते तर त्या महिलेचा जीव वाचला असता. मग ह्या महिलेचा जीव गेला याला जबाबदार कोण? इथली आमची आरोग्य व्यवस्था म्हणायचं की आरोग्य व्यवस्था जी सर्वसामान्य माणसांना उपलब्ध करून देणारं इथलं सरकार आहे ते म्हणायचं, की नुसतंच हॉस्पिटल म्हणायचं, की ती हॉस्पिटल आज ज्या माजोरे पद्धतीने वागतायत हे वाजोर पद्धतीचं वागणं ज्यांच्या जीवावरती होतंय ती सगळी माणसं म्हणायचं? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज ही घटना घडल्यानंतर साहजिकच आहे सगळीकडून आवाज उचलला गेला. सर्वसामान्य जनतेनं मीडियानं ज्यावेळेला ही बातमी धरून ठेवली त्यावेळेला आमच्या इथले मंत्री, आमदार, खासदार जागे झाले. साहजिकच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची सखोल चौकशी केली जाईल असंही सांगितलं. आताचे आमचे आरोग्य मंत्री असणारे प्रकाश आंबेडकरजी यांनी सुद्धा याच्या संदर्भात चौकशी समिती नेमू आणि त्याच्या संदर्भातून चौकशी करून मी स्वतः त्या दीनानाथ हॉस्पिटलला जाणार आहे आणि तिथं पाहणी करणार आहे काय चालतंय काय नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. इतकंच काय तर स्वतः हॉस्पिटल प्रशासनानं सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही पेशंट ऍडमिट होत असताना त्याच्याकडे डिपॉझिट घेतलं जाणार नाही असा नवीन नियम करून टाकलाय. मात्र नवीन नियम करण्यासाठी तुम्हाला एखाद्या महिलेला स्वतःच्या जीवाशी मुकावंच लागेल. ही परिस्थिती निर्माण करणं गरजेचं होतं का? जे काही हॉस्पिटल रिलेटेड कायदे केले गेलेले आहेत देशभरातल्या ते कायदे काय सांगतायत? एखाद्या व्यक्तीला जर उपचाराची गरज असेल, त्वरित त्यांच्याकडे पैसा नसेल तर अशा वेळेला तुम्ही त्वरित उपचार केले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही जवळचं एखादा हॉस्पिटल असेल जिथं त्यांच्या पात्रतेचे उपचार होऊ शकत असतील तिथं पाठवू शकताय. मात्र प्राथमिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असेल तर त्यावेळेला उपचार करणं हे एखाद्या हॉस्पिटलचं कर्तव्य आहे. मग ह्या डॉक्टरांना ज्यांना मी देवाच्या जागी ठेवतो, कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणजे देवच समजलो होतो, पण अशा ह्या सगळ्या डॉक्टरांची सध्या ही परिस्थिती झालीय की त्यांना पैशाशिवाय माणसाचा जीव महत्वाचा वाटतच नाही का? चिंतन व्हायला हवं. सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी नेमकं जायचं कुठं, उपचार घ्यायचे कुठं, असे अनेकांसमोर प्रश्न निर्माण झालेले असतील. यासाठी अनेक ठिकाणी शासकीय हॉस्पिटल्स आहेत, चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता असं सुद्धा अनेक जण सांगतात. मग त्याच्यासाठी तुमचं आर्थिक उत्पन्न कमी पाहिजे, मग ते वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या खाली काहींचं पाहिजे तर ते 50% सवलत मिळते. वार्षिक उत्पन्न 85,000च्या खाली पाहिजे तर तुम्हाला 10% फक्त पैसे भरावे लागतील, बाकी 90% सवलत मिळते. अशा अनेक योजना, अनेक स्कीम सरकार आणतं, परंतु ह्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत हे तितकंच वास्तव आहे. किती जणांना त्या सगळ्या संदर्भात उपचार मिळतात हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे. मात्र अजून हे किती दिवस होणार आहे की अशा उपचाराअभावी, पैशाअभावी अनेक महिलांना, अनेक मातांना जीव गमवावा लागेल? विचार व्हायला हवा. या घटनांचा निषेध असेल, सरकारनं जागं व्हावं, काहीतरी ठोस कायदे करावेत, माणसांच्या जीवापेक्षा पैसा मोठा नाही हे किमान डॉक्टरांना सांगावं. आणि अनेक शासकीय हॉस्पिटल आहेतच की जिथं चांगले डॉक्टर सुद्धा असतात अवेलेबल, त्यांनी सुद्धा एक माणूस म्हणून, एक डॉक्टर म्हणून आम्ही तुम्हाला देवाच्या जागी बघतोय, तो देव बनण्याचा तुम्हाला एक संधी कदाचित तुमच्या त्या डिग्रीनं दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करा. माणसांचे जीव वाचवता येतील तेवढे वाचवायचे प्रयत्न करा, इतकीच तुम्हा सगळ्यांना विनंती असेल. बाकी आज इतकंच, गोष्टीचा निषेध आहे, राहीलच. धन्यवाद.